सध्या संपूर्ण देशभर लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरणचे अनेक प्रकार घडतात। यापासून हिंदूंनी सावध राहावं। हिंदूंनी पहलगाम येथे हल्ला झाला म्हणून तेवढ्यापुरतं जागरूक न राहता हिंदू धर्मातील नागरिकांनी 365 दिवस 24 तास जागरूक राहायला हवं, असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। उमदी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली उमदी गाव बंद ठेवून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी या मोर्चात संबोधित करताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करताना जात, भाषा, राज्य न विचारता धर्म कोणता विचारून गोळ्या घातल्या। कुराण, कलमा त्यांच्याकडून वदवून घेतलं। काही जणांनी कलम पडूनही विश्वास न बसल्यामुळे त्यांचे कपडे उतारून गोळ्या घातल्या। हिंदूंनी पहलगाम येथे हल्ला झाला म्हणून तेवढ्यापुरतं जागरूक न राहता हिंदू धर्मातील नागरिकांनी 365 दिवस 24 तास जागरूक राहायला हवं। ते पुढे बोलताना म्हणाले, सध्या संपूर्ण देशभर लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरणचे अनेक प्रकार घडतात। यापासून हिंदूंनी सावध राहावं। त्याचबरोबर मुलींनीही क्षणिक सुखासाठी लव्ह जिहादला बळी पडू नये। पालकांनी सुद्धा आपल्या मुलींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवायला हवं। या आक्रोश मोर्चास उमदीतील सर्व हिंदू समाजाने उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून भाग घेऊन गावातील मुख्य चौकातून रॅली काढून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। यावेळी युवा नेते सम्राट महाडिक, संजय तेली तसेच हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान उमदी हे नाव बदलून नारायणपूर हे आधीचं नाव देणार, त्याचबरोबर महाराष्ट्रातील निजामशाही आणि औरंगजेबच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलून पूर्वीची नावे ठेवणार, याचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच येणार असल्याचं पडळकर यांनी वक्तव्य केलं। काल परवा लोक म्हणायची की दहशतवादाला धर्म नसतो, आणि आता तुमच्या लक्षात आलं की नाही दहशतवादाला धर्म आहे की नाही? दहशतवादाला धर्म आहे म्हणून तर पहलगाम मध्ये निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला, त्यांची जात विचारली नाही, त्यांचं राज्य विचारलं नाही, त्यांची भाषा विचारली नाही, त्यांना फक्त विचारलं की तुमचा धर्म कोणता आहे। आणि हिंदू धर्म म्हटलं की त्यांना गोळ्या घातल्या, कलमा पढायला लावले। काही जे प्राध्यापक होते ज्यांना कलमा येत होता त्यांनी कलमा पण पढला, परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, कपडे काढून बघितले आणि मग परत त्यांना गोळ्या घातल्या। काय परिस्थिती आहे बघा। पहलगामची घटना घडली आहे म्हणून हिंदूंनी जागा राहावं अशातला भाग नाही। हिंदूंनी 365 दिवस 24 तास जागरूक राहण्याची आवश्यकता आहे। आज तिथं पहलगाम मध्ये हल्ला झालाय, परंतु लव जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरण हे विषय गावागावात सुरू आहेत। मागच्या 2-3 महिन्यापूर्वी इथं काय घडलं होतं तुम्ही साक्षीदार आहे सगळे। लव जिहादच्या घटनेमध्ये तिकोंडीमध्ये मेडिकलला असणारी मुलगी, तिला षडयंत्र करून टार्गेट करून लव जिहादचं बळी बनवला। लव जिहाद काय आहे? लव म्हणजे प्रेम आणि जिहाद म्हणजे इस्लामीकरण करण्याच्या हेतूनं बिगर मुसलमान धर्मातील मुलींना फसव्या प्रेम आणि एकदा 2-4 मुलं जन्माला घातली तर मग तिच्यावरती अन्याय अत्याचार करायचं, तिच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा, नसेल तर मारून टाकायचं।